नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मृत्युंजयी आत्मजागर मोहिमेतून शंभूराजेंच्या हौतात्म्याची प्रेरणा घरोघरी। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वारसदारांना आदरांजली वाहण्यासाठी आणि मराठी अस्मितेचा जागर करण्यासाठी मृत्युंजयी आत्मजागर मोहिमेचा राज्यभर प्रारंभ झाला आहे। धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या 335व्या हौतात्म्य पुण्यस्मरणानिमित्त 24 मार्च ते 29 मार्च 2025 या काळात ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे। हिंदू धर्म प्रचारक डॉक्टर संदीप मोहिन यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील श्रीलाल महाल येथून या मोहिमेची सुरुवात झाली। कात्रज घाट, खेड, शिवापूर, सासवड, पुरंदर, वाई, सातारा, महाबळेश्वर, संगमेश्वर, तुळापूर यासारख्या अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत धर्मपंढरी, वडू बुद्रुक येथे ही मोहीम दाखल होणार आहे। महाराष्ट्रातील 15 किल्ल्यांना आणि शंभूराजेंच्या पराक्रमाच्या साक्षी असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन तरुण शंभूराजेंच्या हौतात्म्याची प्रेरणा घेत आहेत। माझी तलवार माझी भाकरी, करीन देशाची चाकरी या शिवनीतीनुसार या मोहिमेत सहभागी तरुण स्वतःच्या दुचाकीवरून प्रवास करत आहेत। प्रवासादरम्यान भोजन आणि निवास व्यवस्था आयोजकांकडून पुरवली जात आहे। महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही मोहीम आल्यावर येथील दुर्गामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य बाजारपेठ मार्गे कोळीआळी येथे छत्रपती शंभूराजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर प्रतापगड, पोलादपूर, खेड मार्गे संगमेश्वरकडे ही मोहीम मार्गस्थ झाली। या मोहिमेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत। हे तरुण शंभूराजे आणि शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत। 29 मार्च छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी ही मोहीम पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र धर्मवीर गड, तुळापूर, वडू बुद्रुक येथे दाखल होऊन हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन या मोहिमेची सांगता होणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोनकरसह तृप्ती भुईर, महाबळेश्वर। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री शंभू महाराजांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असताना त्यांची जन्मभूमी दुर्ग पुरंदर, हिंदवी स्वराज्याची घातभूमी संगमेश्वर, हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींची ज्या ठिकाणी नेत्रज्योती विझवल्या, वाचा कुंठित झाली, तो आजचा धर्मवीरगड आणि ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचा सूर्य अस्ताच गेला ती भूमी म्हणजे तुळापूर, वडू इथपर्यंत प्रवास करणारी ही धर्मवीर आत्मजागर मोहीम आज श्री क्षेत्र महाबळेश्वरमधून आई भवानीचं दर्शन घेऊन प्रतापगड मार्गे मार्गस्थ होणार आहे। आपण सगळेजण शंभू छत्रपतींच्या हौतात्म्याचं स्मरण करत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे। शंभू छत्रपतींनी ज्या कारणासाठी देव, देश आणि धर्म याच्या रक्षणासाठी आपलं प्राणार्पण केलं, हे निस्तेज होणारं राष्ट्रयज्ञकुंड पुन्हा प्रज्वलित केलं। नवे त्यांच्या हौतात्म्यानंतर त्याचा भडका उडाला आणि त्या वणव्यात जो औरंगजेब महाराष्ट्राची माती करायला आला होता तो मातीआड झाला। आपण ते चित्तात, अंतकरणात, बुद्धीत साठवूयात आणि शंभू छत्रपतींच्या हौतात्म्याचे स्मरण होत असताना पुन्हा कधी कुठलाही शंभूराजा देशाच्या आतमध्ये किंवा देशाच्या सीमेवर सुद्धा संरक्षण करत असताना मृत्युमुखी पडू नये, हौतात्म्य पाहू नये याचा संकल्प, याचं व्रत आपण घेऊयात। जय शिवराय, जय शंभूराय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। 1 नंबर।